नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 159. मराठी कथा. रात्रभर सुवासिक मेणबत्त्याच्या मंद प्रकाशात आणि गुलाबाच्या सुगंधात हरवून गेली ती सुंदर रात्र हळूहळू सरली. खिडकीच्या रेशमी पडद्यांमधून सूर्याची कोवळी सोनेरी किरणे बेडरूम मध्ये डोकावू लागली होती. आकांक्षाला जाग आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर रात्रीच्या त्या सुंदर आठवणींचे एक गोड हसू उमटले. तिने बाजूला पाहिले तर कुणाल अजूनही बेडवर पडून होता, पण तो झोपलेला नव्हता. तो एका हातावर डोकं ठेवून डोळे किलकिले करून अगदी एकटक आकांक्षाकडे पाहत होता. सकाळच्या कोवळ्या उन्हात तिची ती चमकणारी त्वचा आणि तिची ती सुंदर अदा पाहून तो पूर्णपणे हरवून गेला होता. आकांक्षाने उठण्याचा प्रयत्न केला तितक्यात कुणालने तिचा हात धरून तिला आपल्या जवळ बसवले. अहो काय हे, सोडा ना, सकाळ झाली. आकांक्षाने हसत त्याच्या छातीवर हात ठेवत लाजत म्हटले. झाली असेल सकाळ. घरात आज खूप शांतता आहे आकांक्षा. मम्मी पप्पा गावी गेलेत, त्यामुळे आज आपल्याला डिस्टर्ब करायला कोणी नाही. कुणालने तिच्या चेहऱ्यावरून केसाची बट मागे करत अत्यंत खोडकरपणे आणि प्रेमाने म्हटले. तरीही घरातली कामं असतात ना. आकांक्षाने त्याच्या डोळ्यात पाहत किंचित सुस्कारत म्हटले. आज सगळी कामानंतर आज मला या सुंदर सकाळी माझ्या स्वप्नांच्या राणी सोबत हा सुंदर सकाळचा वेळ घालवायचा आहे, असं म्हणत कुणालने तिच्या कपाळावर हळूवार ओठ टेकवले. आकांक्षाचे गाल आता लाजेने आणखीनच लाल झाले होते. तिने स्वतःला त्याच्या मिठीतून कसंबसं सोडून घेतलं आणि हसत लाजत बेडरूमच्या बाहेर पळाली. काही वेळाने आकांक्षाने छान अंघोळ ओळखली. आज ती जुन्या पद्धतीची गाऊन न राहता एकदम मस्त आणि सुंदर तयार झाली होती. तिने एक हलकी डिझायनर पेस्ट्री रंगाची मऊ साडी नेसली होती, जी तिच्या अंगावर एकदम खुलून दिसत होती. तिचे केस ओले होते आणि तिने ते पाठीवर मोकळे सोडले होते, ज्यातून पाण्याचे थेंब ओघळत होते. कपाळावर अगदी नाजूक बारीक डिझायनर टिकली. गळ्यात तिचे मंगळसूत्र तिच्या सौंदर्यात भर घालत होते. ती दिसायला साधी पण अत्यंत मॉडर्न आणि फ्रेश वाटत होती. जेव्हा जेव्हा ती अशा एकदम मस्त लुक मध्ये किचन मध्ये आली तेव्हा आणि स्वतःसाठी आणि कुणालसाठी चहा ठेवू लागली, तितक्यात कुणाल मागून तिथे आला. आकांक्षाला त्या रूपात ओल्या केसांत आणि इतक्या सुंदर अंदाजात किचन मध्ये काम करताना पाहून कुणालचे पाय तिथेच रेंगाळले. त्याची नजर तिच्यावरून हलतच नव्हती. कुणाल हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याचा सुगंध आणि त्याचा भास होताच आकांक्षाने मागे वळून पाहिले आणि हसून विचारले. अरे तुम्ही कधी आलात? चहा तयार होतोय, बसा ना बाहेर. कुणालने काही न बोलता तिच्या मोकळ्या ओल्या केसांकडे आणि तिच्या या बदललेल्या मस्त रूपाकडे पाहिले. तो तिला आणखी जवळ जात म्हणाला. खरं सांगू आकांक्षा, आज मम्मी पप्पा गावी गेलेत म्हणून बरं आहे. तू दिवसेंदिवस इतकी सुंदर आणि मस्त राहायला लागली आहेस ना, की आता तुझ्यावरून नजर हटवणं माझ्यासाठी अशक्यच होतंय ग. आणि आता आकांक्षाचं लक्ष नव्हतं. याचाच फायदा घेत त्याने मागून येऊन तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि तिला मागे खेचत आपल्या छातीशी घट्ट धरले. अहो काय हे, सकाळी सकाळी, सोडा ना. आकांक्षा दचकली, पण तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटले. कुणालने तिची पकड सुटू न देता तिचे ओले केस थोडे बाजूला केले आणि तिच्या मानेवर आपले श्वास टेकवत खोडकरपणे विचारले. काय ग, रात्री खूप थकलीस का? कुणालचा तो थेट आणि रोखठोक प्रश्न ऐकून आकांक्षाची गाल लाजेने एकदम लालबुंद झाली. तिने आपली नजर वळवण्याचा प्रयत्न केला, पण कुणालचे लक्ष तिच्या उत्तराकडे होते. तिने गालातल्या गालात हसून खोट्या रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली. हो, खूप त्रास दिलात. आता सगळं अंग ठणकते माझं. हो का, खूप ठणकतंय का? कुणालच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. तो हसला आणि म्हणाला. चल मग, आता मी सगळं ठीक करतो. आकांक्षाला काही समजायच्या आत कुणालने एका क्षणात खाली वाकून तिला आपल्या दोन्ही हातांवर सहजच उचलून घेतलं. अहो अहो काय हे, चहा उकळतोय तिथे, खाली उतरवा मला, गॅस चालूच आहे. आकांक्षा हवेत हात पाय मारत त्याच्या गळ्याला घट्ट बिलगून ओरडली, पण कुणालने तिचे काहीच ऐकले नाही. तो तिला तशाच अवस्थेत उचलून हसत हसत पुन्हा बेडरूमच्या दिशेने घेऊन आला आणि थेट बेडवर अलगट खाली उतरवले. ती बेडवर पडताच कुणाल पुन्हा तिच्या जवळ झुकू लागला. आकांक्षाने लगेच त्याचे दोन्ही खांदे पकडले आणि त्याला मागे धक्का देत म्हणली. शी घाणेरडे, सकाळ झाली, सोडा आता. आणि आता काय जे असेल ना ते नंतर, आधी आवरून घ्या. कामावर नाही जायचं का तुम्हाला? कुणालने तिचा तो लटका राग पाहिला आणि तिचा हात पकडून तिला पुन्हा आपल्या छातीशी ओढले. तो एकदम रोमॅन्टिक मोड मध्ये तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. कामावर? आज ना कामावर जायला मनच करत नाहीये ग. समोर इतकी सुंदर मस्त आणि लाजरी बायको असताना कोणत्या माणसाला लक्ष कामात लागेल, सांग बरं तू. कुणालचे हे शब्द ऐकून आकांक्षा पूर्णपणे वितळली होती. तिने
कुणालच्या छातीवर डोके ठेवले आणि दोघेही पुन्हा एकदा त्या सकाळच्या एकांतात आणि गोड मिठीत हरवून गेले. संपूर्ण बेडरूम मध्ये फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज येत होता. कुणाल आकांक्षाच्या चेहऱ्यावरून केसांची बट बाजूला करून तिला जवळ घेणार तितक्यात घराच्या मुख्य दरवाजाची बेल अगदी जोरजोरात वाजू लागली. ट्रिंग 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 आणि धडधड धडधड. केवळ बेलच नाही तर बाहेरून कोणीतरी दरवाजावर जोरात थापा मारत होतं. अरे कुणाल, ए कुणाल, दार उघड बे, मेल्या कुठे गेलास रे? बाहेरून कोणाच्या तरी ओरडण्याचा मोठा आवाज आला. तो आवाज ऐकताच आकांक्षा एकदम दचकून बेडवरून ताडकन उठून उभी राहिली. तिचा चेहरा भीतीने आणि लाजेने पांढरा झाला होता. अहो अहो, बाहेरून कोणतरी आहे आणि ते तुमच्या नावाने हाका मारतय. कुणालचा रोमॅन्टिक मूड एकाच सेकंदात पूर्णपणे खराब झाला. त्याच्या चेहऱ्यावर तीव्र चिडचिड दिसत होती आता तिला. आणि त्याने रागात बेडवर जोरात हात मारला आणि कपाळावर हात ठेवून मारला. आता कोण आलं सकाळी सकाळी? संत संसाराच्या गाड्याला ब्रेक लावायला नेमकं वेळेवर येतात झाले सगळे, असं तो चिडून म्हणाला. अहो चिडू नका ना, आधी बाहेर बघा जाऊन कोण आहे ते, मी तोपर्यंत चहा कपामध्ये काढते. आकांक्षा आपले कपडे आणि साडी नीट करत हसतच बेडरूमच्या बाहेर पळाली. कुणालने वैतागून एक मोठा सस्कारा सोडला, अंगावरचा शर्ट नीट केला आणि रागारागातच हॉलमध्ये गेला. त्याने जसा मुख्य दरवाजा उघडला, समोर त्याचे मित्र समीर आणि राहुल उभे होते. त्यांच्या हातात काही बॅग्स होत्या आणि दोघांच्याही चेहऱ्यावर अगदी निर्लज्जपणाचे हसू होते. काय रे, एवढा वेळ लागतो का दरवाजा उघडायला? काय करत होतास आत? राहुलने डोळा मारत कुणालच्या खांद्यावर हात ठेवून आत डोकावून विचारले. आणि तो म्हणाला, तुम्ही दोघं सकाळी सकाळी इथे काय जायला आलात काय? आणि मम्मी पप्पा गावी गेलेत हे तुम्हाला कोणी सांगितलं? कुणालने दात ओठ खात एकदम कडक आवाजात विचारले. अरे आम्हाला काकूंनीच फोन केला होता गावावरून. त्या म्हणाल्या की कुणाल एकटाच आहे घरात, तुम्ही दोघं जाऊन त्याला कंपनी द्या, बिचारा बोर होईल ना. समीर अगदी हसत हसत आत शिरला. बिचारा बोर होईल इथे? कुणालचा काय प्लॅन चालला होता आणि मम्मीने काय गेम केला होता हे आठवून कुणालने स्वतःचे डोके धरले. तो मनातल्या मनात म्हणाला, मम्मी तू माझं चांगलं करायला गेलीस, पण माझ्या पाठीत खंजीर खुपसलास ग. तितक्यात आकांक्षा हातात चहाचे कप घेऊन तिथे आली. समोर एकदम मस्त आणि सुंदर तयार झाली आकांक्षा पाहून समीर आणि राहुल एकदम गप्प झाले आणि त्यांनी लगेच आपापली उधळलेली जीभ आवर्ती घेतली. अरे वा वहिनी, नमस्कार. सकाळी सकाळी चहा, एकदम परफेक्ट टायमिंग. राहुल हसून म्हणाला. आकांक्षाने हसून दोघांनाही चहा दिला. कुणाल मात्र बाजूला उभा राहून त्या दोघांकडे अशा नजरेने पाहत होता जणू तो आत्ताच्या आत्ता त्या दोघांचा खूनच करेल. त्याचा तो उतरलेला आणि चिडलेला चेहरा पाहून आकांक्षाला मात्र मनातून हसू आवरत नव्हतं. हॉलमध्ये समीर आणि राहुल चहाचा आस्वाद घेत गप्पा मारत होते. कुणाल मात्र तिथे जास्त वेळ थांबण्याच्या मूडमध्ये नव्हता. त्याने चहाचा कप बाजूला ठेवला आणि मित्रांकडे पाहत जरा गंभीर आवाजात म्हणला, तुम्ही दोघं चहा घ्या आरामशीर, तोवर मी आज जाऊन पटपट आवरून घेतो. मग आपण चौघी मिळून नाश्ता करू आणि लगेच ऑफिसला निघू. आज कंपनीत एका नवीन AI प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन आहे, त्यामुळे आपल्याला वेळेवर पोचायला हवं. हो हो चालतंय की मित्रा, IT पार्कच्या ट्रॅफिक माहिती आहे आम्हाला, तू आवरून घे, आम्ही आहोत तिथं. राहुलने हसत उत्तर दिले. कुणाल तिथून सरळ बेडरूम मध्ये गेला. त्याच्या पाठीमागून आकांक्षाही त्याला मदत करण्यासाठी बेडरूम मध्ये आली. पण आता कुणालचा चेहरा अजूनही पूर्णपणे उतरलेला होता. त्याचा तो फुगलेला चेहरा पाहून आकांक्षाला मात्र आपले हसू अजिबात आवरत नव्हते. ती कपाटाकडे गेली आणि कुणालसाठी कपाटातून त्याचे इस्त्री केलेले ऑफिसचे कपडे काढू लागली. कपडे काढता काढता तिने आरशातून कुणालकडे पाहिले, जो बेडच्या कोपऱ्यावर बसून वैतागून स्वतःचे घड्याळ काढत होता. तशा अवतारात पाहून आकांक्षाच्या ओठांवर एक हलकी सळसळ जाणवली. हसण्याची लकीर उमटली होती. तिने तोंड दाबून हसण्याचा प्रयत्न केला, पण तिचा तो लहानसा हसण्याचा आवाज कुणालच्या कानावर पडलाच. कुणालने मान वर करून तिच्याकडे पाहिले. आकांक्षा कपाटातून कपडे काढत अजूनही गालातल्या गालात हसत होती. कुणालचा पारा चढला. तो बेडवरून उठला आणि अत्यंत संत पावलांनी तिच्या मागे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, खूप हसू येतंय का तुला? कुणालने मागून अगदी बारीक पण कडक आवाजात विचारले होते तिला. आणि झालं. आता नवऱ्याचा राग कसा असतो हे प्रत्येकाला माहिती आहे. नाही कुठे काय, मी कुठे हसते तवा? आकांक्षाने मागे न वळताच हसू दाबण्याचा अयशस्वी प्रयत्न करत म्हटले. थांब, तुझे हे हसणंच बंद करतो आता मी, कुणालने चिडून पण तितक्याच कडकडपणे म्हटले. आकांक्षा काही समजून मागे वळणार तितक्यात कुणालने तिला थेट कपाटापाशी तिचा रस्ताच अडवला.
त्याने आपले दोन्ही हात कपाटावर दोन्ही बाजूंनी टेकवले, ज्यामुळे आकांक्षा त्याच्या समोर अडकली गेली. अहो अहो, काय हे? सोडा, बाहेर तुमचे मित्र बसलेत ना? आकांक्षेने दचकून आजूबाजूला पाहत अगदी हळू आवाजात म्हटले. तिच्या हृदयाचे ठोके एकदम वाढले होते. बसू दे ना त्यांना बाहेर, ती जळायला जळायला चालत नाही ते, तर मग आता त्यांना अजून जळू दे. कुणालचा पूर्णपणे मूड चेंज झाला होता आता. त्याचा तो ऑफिसचा कडक आणि गंभीर अवतार आता एकदम बदलून गेला होता. त्याच्या श्वासांची उष्णता आकांक्षाला तिच्या आपल्या चेहऱ्यावर जाणवू लागली. कुणालने खोडकरपणा करत तिच्या साडीच्या वरून तिला हलकीशी चिमटी काढली. आऊच, आई ग, काय हे? लागले ना? आकांक्षाने डोळे मिटून घेतले. तिचा चेहरा लाजेने आणि कुणालच्या या अनपेक्षित त्रासामुळे गुलाबी पडला होता. तिने त्याचे दोन्ही खांदे धरून त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण कुणाल तिथेच अडून उभा राहिला होता. तो तिच्या डोळ्यात पाहत मंद हसत होता. सकाळी सकाळी माझं सरप्राईज खराब करणाऱ्याला त्या दोघांना तर मी ऑफिसला जाताना गाडीत बघतो, पण त्याआधी मला चिडवणाऱ्या या माझ्या बायकोची मला चेष्टा करायची आहे, असं म्हणत कुणालने तिची नजर स्वतःकडे खिळून ठेवली. आकांक्षाने कशीबशी स्वतःची हिंमत एकवटली. त्याला हलकासा जोरात धक्का दिला आणि कपाटाच्या कडेने हुलकावणी देत ती बाजूला झाली. तिने आपले कपडे आणि केस नीट केले आणि चेहऱ्यावर खोटा राग आणून म्हणाली, शी, निर्लज्ज कुठले, जरा तरी लाज बाळगा. घरात माणसं आहेत, सोडा आता आणि आवरून घ्या पटकन, नाश्ता बनवते तेव्हा. असं म्हणून तिने कुणालचे कपडे बेडवर टाकले आणि ती मागे न पाहता घाईघाईने तडक किचनमध्ये पळाली. मागे कुणाल मात्र तिच्यावर जाणाऱ्या वाटेकडे पाहत गालातल्या गालात हसत राहिला. तिचा तो लाजाळू स्वभाव आणि तिची गोड पळापळ त्याचा सकाळचा सगळा राग दूर करून गेली होती. किचनमध्ये आल्यावर आकांक्षाने आपल्या छातीवर हात ठेवला. ती अजूनही थोडी गोंधळलेली होती. तिने स्वतःला सावरले, कढई गॅसवर ठेवली आणि चेहऱ्यावर एक गोड हसू ठेवून ती सगळ्यांसाठी नाश्ता बनवण्याच्या तयारीला लागली. घरातून निघताना आकांक्षाने बनवलेला गरमागरम नाश्ता संपवून कुणाल, समीर आणि राहुल तिघेही राहुलच्या गाडीतून पुण्याच्या त्या भव्य IT पार्कच्या दिशेने निघाले. ऑफिसमध्ये पोहोचताच कुणालने त्याचे फॉर्मल कपडे, हातातील ब्रँडेड घड्याळ आणि गळ्यातले ID कार्ड व्यवस्थित केले. एका मोठ्या AI प्रोजेक्टचा हेड असल्याने त्याचा ऑफिस मधला रुबाब पाहण्यासारखा होता, पण सकाळच्या त्या आकांक्षाच्या गोड हसण्याची आणि आकांक्षाच्या चेहऱ्यावरच्या गोड लाजेची आठवण अजूनही त्याच्या मनात कुठेतरी रेंगाळत होती. दुपारचा लंच टाइमची वेळ झाली. IT पार्कच्या 15व्या मजल्यावर असलेल्या अत्याधुनिक काचेच्या भिंती असलेल्या हायटेक कॅन्टीन मध्ये तिघेही एकत्र जमले होते. बाजूलाच लॅपटॉप उघडून काही लोक कोडिंग करत होते, तर कुठे रोबोटिक कॉफी मशीनचा आवाज येत होता. समीरने आणि राहुलने आपापल्या जेवणाच्या प्लेट्स घेतली आणि कुणालच्या टेबलवर येऊन बसले. कुणाल शांतपणे आपल्या फोनमध्ये काहीतरी मॅनेजरला रिप्लाय देत होता. राहुलने कुणालकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक खुडसळ हसू आले. त्याने समीरला कोपऱ्याने ढोसले आणि म्हणाला, काय रे समीर, आज आपल्या कुणाल सरांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच AI मॉडेल रन होतंय, असं वाटत नाही का तुला? सकाळपासून नुसता गालातल्या गालात हसतोय रे. समीरने लगेच संधी साधली आणि म्हणला, अरे राहुल, नवीन लग्न झाले मित्राचं, आणि त्यात आज काका काकू दोघेही गावी गेलेत, मग काय चेहऱ्यावर ग्लो तर येणारच ना. कुणालने लॅपटॉपवरून नजर हटवली आणि दोघांकडे पाहत जरा गंभीर होण्याचा आव आणत म्हणाला, अरे तुम्ही दोघं ना इथे जेवायला आलात की माझी फिरकी घ्यायला? जरा गप्प बसा, मला एक महत्वाचा मेल टाईप करू द्या. अरे रे, हो हो, मेल टाईप कर, नाहीतर काहीही कर, पण सकाळी सकाळी जो दरवाजा उघडायला अर्धा तास लावलास ना तू, त्यामागचं लॉजिक काय होतं तेवढं सांग. राहुलने वर्णाचा घोट घेत थेट गुपितात हात घातला. आम्ही बाहेर बेल वाजून वाजून थकलो, दरवाजावर थापा मारल्या, पण आमचे सर आत काय काम करत होते कुणास ठाऊक. शी, काहीतरी काय बोलताय रे तुम्ही? मी आवरत होतो. कुणालचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. त्याने आजूबाजूला पाहिलं की ऑफिस मधलं कोणी ऐकत तर नाही ना. हो हो, आम्ही बघितलं कसं आवरत होतोस ते, समीर हसत म्हणाला. आणि मुख्य म्हणजे आज वहिनी काय भारी दिसत होत्या. तो पेस्टल रंगाचा साडीतला लूक, ते मोकळे केस, एकदम मस्त आणि मॉडर्न पारंपरिक कॉम्बिनेशन होतं रे. आधी वहिनी एकदम साध्या राहायच्या, पण आजचा
त्यांचा तो लुक पाहून मला वाटलं कुणालने नक्कीच कोणता तरी नवीन मॅजिक अल्गोरिदम सेट केलाय घरी, असं म्हणून दोघेही खूप खूप हसले आणि कुणाल खूप लाजत होता. आपल्या बायकोच्या म्हणजेच आकांक्षाच्या बदललेल्या आणि मस्त लुकचं कौतुक ऐकून कुणालला आतून खूप अभिमान वाटला. पण या दोघांच्या चिडवण्याने त्याची पुरती भंबेरी उडाली होती. कुणालने आपला फोन टेबलावर ठेवला आणि दोघांकडे बोट दाखवून म्हणाला, बघा, आकांक्षाबद्दल जास्त बोलायचं नाही हा. ती जशी आहे तशी माझ्यासाठी परफेक्ट आहे आणि सकाळी सकाळी काही नाही. ती फक्त मला कपाटातून कपडे काढून देत होती. अच्छा, कपडे काढून देत होती. राहुलने डोळा मारत कुणालच्या अगदी जवळ चेहरा नेऊन हळू आवाजात हळू आवाजात विचारले. पण मग वहिनी जेव्हा किचन मध्ये आल्या तेव्हा त्या इतक्या घाईघाईने का आल्या होत्या? आणि तुम्ही दोघं एवढे का गोंधळले होते? कपाटातून कपडे तू का नाही घेत रे स्वतः? का रे, IT एक्सपर्ट ना तू? मग स्वतःची कामे स्वतः करत जा की. का रे, IT एक्सपर्ट? आयला राहुल, तू डिटेक्टिव्ह व्हायला पाहिजे होतं रे. चुकीच्या क्षेत्रात आलास रे. समीरेने टेबलावर हात मारून जोरात हसायला सुरुवात केली. कॅन्टीन मधले इतर कलिग्स त्यांच्याकडे पाहू लागले. कुणालने लाज आणि संताप अशा संमिश्र भावनांनी स्वतःचे डोके धरले आणि म्हणाला, तुम्ही दोघं ना माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे विलन आहात. मम्मीने तुम्हाला माझ्यासोबत कंपनी द्यायला पाठवलं, पण तुम्ही दोघं माझी कंपनीच बुडवायला निघालात. अरे मित्रा, आम्ही तर फक्त तुझा पाय ओढतोय. पण विचार कर, आज संध्याकाळी तू जेव्हा घरी जाशील तेव्हा घरात कोणीच नसणार. राहुलने कुणालला हळूच खांदा मारला आणि हसला. कुणालच्या मनात राहुलच्या त्या शब्दाने एक वेगळीच पालचूक चुकली. संध्याकाळी निवांत वेळ मिळणार याचा विचार करून चेहऱ्यावर नकळतच एक गोड हसू उमटले, जे या दोन्ही मित्रांनी लगेच टिपले. बघ बघ कसा हसतोय राहुल, आज याला लवकर घरी जाऊ देऊ हं. या आपण दोघं हॉटेलमध्ये रूम बुक करू, नाहीतर हा आपल्याला जिवंत सोडणार नाही. समीर हसत हसत म्हणाला. आणि आता हे असं मित्रांचं पाय खेचाखेची करणं साहजिकच होतं. कॅन्टीन मधील तो हलका फुलका प्रसंग संपल्यानंतर कुणाल पुन्हा आपल्या कामाला गुंतला. स्क्रीनवर AI चे कोड आणि प्रोजेक्ट होते, पण मन मात्र वारंवार घरी भटकत होतं. संध्याकाळी आकांक्षासोबत घालवायच्या निवंत क्षणांची आठवण त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू आणत होती. तर तर गावातले आणि शहरातल्या जीवनाची मी तफावत तुम्हाला दाखवून दिली आहे. यापुढची कथा आपण वेगळ्या पद्धतीने पुन्हा चालू करणार आहोत. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा.